नमस्कार फ्रेंड्स, आपण कसे आहात? मजेत ना? गुड. आपणा सर्वांचे आमच्या जस्ट एक्सेल या नॉलेज एनहान्सिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलला जो मनापासून भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल थँक्यू. आपण देत असलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही आजचा हा 100वा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहोत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणा या अतिशय महत्त्वाच्या अशा विषयाच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुबकी मारणार आहोत. प्रेरणा ही अशी गोष्ट आहे की यामुळे आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळू शकते. आपण आयुष्यात घेत असलेल्या प्रयत्नाला एक जबरदस्त पुश देण्याची क्षमता या प्रेरणेमध्ये आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण जे काही स्वप्न पाहतो ते सत्यात कसे उतरवायचे यासाठीचे एक प्रभावी साधन म्हणजे प्रेरणा. आजच्या या व्हिडिओत आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याच्या मार्गावरील 6 महत्त्वाचे पासवर्ड्स कोणते आहेत ते समजावून घेणार आहोत. हे 6 ब्लॉक्स जर आपण एक एक करत अनलॉक करत गेलो तर यश नक्कीच आपल्या नजरेसमोर उजागर झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली चावी आहे महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन. महत्त्वाकांक्षा म्हणजे मी आज जो काही आहे त्यापेक्षा भविष्यात आजच्यापेक्षा चांगला, मोठा, यशस्वी व्यक्ती होण्याची इच्छा बाळगणे हे होय. महत्त्वाकांक्षा ही मन नावाच्या इंजिनसाठी लागणारी ऊर्जा आहे आणि या ऊर्जेमुळे आपली यशाची वाटचाल, आपल्यातील सुधारण्याचे जडणघडण अविरत होत राहते. महत्त्वाकांक्षेच्या ऊर्जेने आपण ठरवलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या दिशेने जोरदार प्रवास करू शकतो. प्रेरणेची सर्वात पहिली चावी ही आपली इच्छा, काहीतरी जास्तीची मिळवण्याची उर्मी व अशक्य ते शक्य करण्याची उपासना. महत्त्वाकांक्षेशिवाय आपण आहे त्या चाकोरीतच अडकून पडणार. आपण कधीही आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार नाही. म्हणून प्रगतीसाठी या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आपल्याला नवीन उत्तुंग यशाचे दालन खुणावत आहे, त्याचे आव्हान स्वीकारा. ही महत्त्वाकांक्षेची ज्योत कायम तेवत ठेवण्यासाठी आपल्या इच्छांच्या पंखांना बळ द्या. आपले ध्येय ठरवा आणि ते मिळवण्यासाठी आपला वेळ, आपले विचार, आपले सर्वस्व खर्ची करा. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे, आपल्यामुळे या जगात काय चांगले बदल घडू शकतात याचा विचार करा. आपल्या महत्त्वाकांक्षेला आपण एवढे घट्ट धरून ठेवा की ही आपल्याला कायम प्रेरणा देत राहील आणि आपण ठरवलेले सर्व उद्दिष्टे वेळेत पूर्णत्वास येतील. दुसरी चावी आहे अपेक्षा, एक्सपेक्टन्सी. जेव्हा तुम्ही अपेक्षा करता की मी जे काही स्वप्न पाहिलेले आहे, जो काही ध्येय ठरवलेला आहे ते सत्यात उतरू शकते, तेव्हाच तुम्ही तुमचा वेळ, तुमची ऊर्जा त्या गोष्टीसाठी देता. बरोबर ना? म्हणून हा दुसरा पासवर्ड फार महत्त्वाचा आहे, हे ते लक्षात घ्या. अपेक्षा असणे किंवा ठेवणे हे तुमच्यावरील विश्वास आहे, तुमच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरील विश्वास आहे. तुम्ही यशस्वी होणार ही अपेक्षा, हा विश्वासच आपल्याला कार्यरत राहण्यास प्रेरणा देत राहते. एकदा का महत्त्वाकांक्षेने ठरवलं की आपण एखादं ध्येय गाठायचं, मग अपेक्षेचं क्षेत्र उघडं होतं. हा विश्वासच की आपण हे ध्येय गाठणार आपल्याला यशाच्या मार्गावर अग्रेसर करत राहतं. आणि जेव्हा आपल्याला यश मिळणार याची अपेक्षा असते तेव्हाच आपण जास्तीचा वेळ आपल्याकडील साधने, त्या स्वप्नांच्या पाठलागासाठी आपण खर्च करतो. आणि हे करत असताना प्रथम आपल्या मनात त्या यशाचे चित्र रेखाटतो, पाहतो आणि ते पाहून आपण त्याला सत्यात उतरवण्यासाठी जोमाने प्रेरित होतो. तिसरी चावी आहे फोकस, म्हणजे लक्ष केंद्रित करणे. लक्ष केंद्रित करणे, फोकस हे एक कौशल्य आहे जे आपल्याला आपला वेळ, आपली ऊर्जा त्या गोष्टीमध्ये गुंतवण्यासाठी भाग पाडते, जे आपल्याला आपण ठरवलेल्या ध्येयपूर्तीसाठी गरजेचे आहे. नाही म्हणणे हे सुद्धा एक कौशल्य आहे. कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी योग्य गोष्टच करणे हे सुद्धा एक कौशल्य आहे. फोकस आपल्याला जे योग्य आहे, जे गरजेचे आहे तेच करण्यासाठी कायम प्रेरित करत असते. फोकस हे आपले वर्कलोड कमी करते व आपली प्रेरणा वाढवते. या जगात आपले लक्ष विचलित करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, पण फोकस हेच आपल्याला आपण ठरवलेल्या स्वप्नांच्या अवगत करणाऱ्या वाटेवर वाटचाल करण्यासाठी प्रेरित ठेवते. ही तिसरी चावी, फोकस, आपल्याला आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यरत असते व आपल्याला आपल्या मार्गावरून विचलित होऊ देत नाही. याची धार कायम तेज ठेवण्यासाठी आपल्याला आपले ध्येय अगदी स्पष्टपणे ठरवायला हवे. काय करायचे, किती करायचे आणि कधीपर्यंत करायचे ते स्पष्टपणे ठरवा. त्याचे छोट्या छोट्या कालमर्यादेत विभागणी करा व त्याप्रमाणे कामे करा व पुढे जसजसे आपण ते सर करत जाऊ त्याप्रमाणे आपले उत्साह वाढत जाईल व संपूर्ण ध्येय आपण ठरलेल्या वेळेत आपण साध्य करू शकू. चौथी चावी आहे प्रयत्न, परिश्रम, एफर्ट्स. जेव्हा तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तेव्हा तुम्हाला सकारात्मक प्रेरणा मिळत जाईल आणि यामुळे तुम्हाला आणखी जास्तीचे परिश्रम करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळेल. तुमच्या छोट्या छोट्या यशाचे कौतुक करा.
प्रयत्न व परिश्रम ही चौथी चावी तुमच्या प्रेरणेसाठी फार उपयुक्त आहे, कारण याच परिश्रमाने तुम्ही तुमचे ठरवलेले ध्येय साध्य करणार आहात। प्रयत्नांती परमेश्वर हे अगदी खरेच आहे। यासाठी आपल्याला दिवसाचे नियोजन करावे लागेल, कोणते काम कोणत्या वेळात करायचे याचे टाइम टेबल बनवावे लागेल व त्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न करून परिश्रम करून आपले ध्येय गाठावे लागेल। कधी कधी अनपेक्षित अडचणी येतील, त्यावर मात करून आपल्याला आणखीन कठोर परिश्रम घेऊन आपल्या ध्येयाप्रती पोहोचावे लागेल। हेच यशाचे खरे गमक आहे। पाचवी चावी दृष्टिकोन, ॲटिट्यूड। आपले दृष्टिकोन हे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य करते, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये। कारण चुकीचे दृष्टिकोन हे खराब परिणाम मिळवतात, तर चांगल्या दृष्टिकोनामुळे परिणाम खूप चांगले होतात। यामुळे आपल्याला एक मानसिक समाधान मिळून आपण आयुष्याकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो। यातून आपल्याला एक उत्तम प्रेरणेचे स्रोत अनुभवास येते आणि यामुळे एक आंतरिक प्रेरणा जागृत होऊन एका नवा उत्साहाने आपण कार्यरत होऊ शकतो। एक सकारात्मक कॅन डू ॲटिट्यूड ही प्रेरणेची पाचवी चावी आहे। यामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना येणारी नवी संधी या दृष्टिकोनातून पाहून त्याला सामोरे जाऊ शकतो। ही सकारात्मक दृष्टिकोनाची प्रेरणाच आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या खडतर अडचणीवर मात करण्यासाठी सक्षम बनवते। सहावी चावी वातावरण, एन्व्हायरमेंट। सर्वात शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्या सभोवतालचे वातावरण हे देखील प्रेरणेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे स्थान अधोरेखित करते। जर आपल्याभोवती आपल्याला प्रोत्साहन देणारे, आधार देणारे, आपल्या कार्याचे कौतुक करणारे लोक असतील तर आपण आपल्या कामात वेगाने यशाच्या शिखरावर पोहोचू। आणि याउलट वातावरण असेल तर आपला उत्साह कसा टिकून राहील। यासाठी आपण नेहमी सकारात्मक लोकांच्याच ग्रुपमध्ये असावे। म्हणून आपल्या कामाची जागा, राहण्याची जागा फार विचार करून निवडा, कारण या सर्व भोवतालच्या गोष्टींचे आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतात। म्हणून काम करण्याची उत्तम जागा, चांगला शेजारी असलेल्या ठिकाणी वास्तव्य व भोवताली सकारात्मक लोक, यामुळे आपल्याला सकारात्मक प्रेरणा मिळत राहील, या शंका नाही। मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहिलेल्या वरील 6 keys टू मोटिवेशन, महत्वाकांक्षा, अपेक्षा, लक्ष केंद्रित करणे, प्रयत्न, दृष्टिकोन व वातावरण यावर नक्की विचार करा। ते आपल्या आचरणात आणा व यशाचे चव चाखा। फ्रेंड्स, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या व्हिडिओला एक लाईक करा। या व्हिडिओतील माहिती इतरांनाही फायदेशीर ठरेल म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा व आमच्या चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता येथे आपण सबस्क्राईब करावे। थँक यू। सी यू सून विथ न्यू व्हिडिओ। थँक यू।